नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। महाट्रान्सको मध्ये या ठिकाणी बघा 400 प्लस जागा सुटलेल्या होत्या, तर त्याची आपण या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। परंतु या ठिकाणी बघा, या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला टोटल 10 ॲडव्हर्टाइजमेंट दिसत असतील, तर त्याच्यामध्ये 10 नंबरची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती सोडून आपण बाकीच्या सर्व बघणार आहोत। याचं कारण सुद्धा आहे। त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। आवडल्यास लगेच लाईक करा, कारण तुम्ही या ठिकाणी विसरून जातात नंतर। चला तर स्टार्ट करूया आत्ताचा व्हिडिओ। तुम्हाला आपल्या चॅनलवरती यायचंय मराठी कट्टावरती। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचंय महापारेषण भरती 2025। तरी जागा जी आहे ते 260 पदांसाठी आहे। महापारेषण निम्नस्तर लिपिकची या ठिकाणी पद होतं, ते जे शेवटचं 10व्या नंबरचं पद आहे, 24 ॲडव्हर्टाइजमेंट क्रमांक आहे त्याचा। तर ते या ठिकाणी सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे 260 जागांसाठीचा। त्यानंतर बघा वरती यायचंय तुम्हाला। या ठिकाणी बघा महापारेषण भरती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर मी माहिती दिलेली आहे, जेणेकरून अडचण होऊ नये। कारण या ठिकाणी बघा 2 तारीख शेवटची डेट आहे लास्ट। या ठिकाणी जे पोस्ट आहेत ॲडव्हर्टाइजमेंट क्रमांक 9 पर्यंतच्या, ते सर्व या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे वन बाय वन। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 15/2025 आहे या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल साठी पद आहे। टोटल पद या ठिकाणी 4 आहेत आणि या ठिकाणी बघा कास्ट वाईज या ठिकाणी विवरण केलेलं आहे। तर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ स्टॉप करून। या ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आहेत ऑनलाईन www.mahatransco.in वरती ह्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथूनही बघू शकतात। त्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड जे पद आहे या ठिकाणी, ते आहे या ठिकाणी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलचं ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 16/2024। यामध्ये बघा टोटल जे पद आहेत 18 आहेत। ते या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत कास्ट कॅटेगरीनुसार, तर ते एकदा तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या। बाकीची जी माहिती मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे, कारण ती माहिती कॉमन आहे या ठिकाणी। आपण आधी जागा बघून घेऊया। त्यानंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जे आहे या ठिकाणी ते 17/2024 आहे आणि ते आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल साठी। तर यासाठी बघा टोटल 7 पदे आहेत। कास्ट कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, ते तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतरचं जे पद आहे या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी 18/2024 आहे। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठी हे पद आहे। त्यानंतर बघ त्याच्यामध्ये बघा 134 पद आहेत। याच्यात सुद्धा सगळ्यात जास्त पद अवेलेबल आहेत, 134 आहेत। या ठिकाणी कास्ट कॅटेगरीनुसार रिझर्वेशन दिलेलं आहे, तुम्ही चेक करून घ्या। प्रत्येक कास्टसाठी ओपन मध्ये 36 आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये 14, एससीबीसी 14, ओबीसी 28, एसबीसी 2 आहे, एनटीडी मध्ये 3, एनटीसी मध्ये या ठिकाणी 5 आहेत, बी मध्ये 3 आहेत, व्हीजे मध्ये 2, एसटी मध्ये 7 आणि एससी मध्ये 20 आहेत। तर टोटल या ठिकाणी विवरण दिलंय व्यवस्थितरित्या। तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 18 बघून घ्या। त्यानंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जी आहे 19/2024 आहे, ती आहे या ठिकाणी असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स आणि अकाउंटसाठी। त्याच्यासाठी या ठिकाणी बघा एकच जागा आहे, ती ओबीसी साठी आहे। तर जे कोणी पात्र असेल या ठिकाणी भरून टाका। त्यानंतर बघा जी नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे 20/2024 ची आहे, सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटसाठी। यासाठी सुद्धा टोटल या ठिकाणी एकच पद दिलेलं आहे आणि ते सुद्धा ओबीसी मध्ये आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघा 21 आहे 2024 मध्ये। या ठिकाणी बघा पोस्ट आहे मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटची। या ठिकाणी बघा त्याचे जे टोटल पद आहेत ते आहेत 6। तर कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी डिवाइड केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 22/2024 आहे या ठिकाणी डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटसाठी। तर याच्या ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्या 25 आहेत या ठिकाणी, त्या सुद्धा या ठिकाणी बघा कास्ट कॅटेगरीनुसार डिवाइड आहेत, चेक करून घ्या तुम्ही। आणि जी 23/2024 आहे या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, ती आहे उच्चतर लिपिक वित्तलेखा। या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 24/2024 मी ऑलरेडी बनवलेला आहे तो, तर ती या ठिकाणी निम्नस्तर लिपिकची होती वित्तलेखामधली, आणि ही 23 जी आहे ती उच्चतर लिपिक या ठिकाणी आहे वित्त आणि लेखामध्ये। याच्यामध्ये बघा टोटल 37 पद आहेत, ते या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत कास्ट कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार दिलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या। आता राहिली गोष्ट आपण बाकीच्या माहितीची, तर आपण तीही या ठिकाणी बघूया। या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ती तुम्हाला आहे 2/5/2024 पर्यंत। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाहीये। याच्यामध्ये जे तुम्हाला ऑनलाईन मध्ये कसा फॉर्म भरायचा आहे ते मी सांगितलंय, आणि परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे। खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी बघा 600 रुपये फीस आहे, अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 350 रुपये फीस आहे फक्त। यामध्ये बघा काही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला अशा सापडतील ज्याच्यामध्ये तुम्हाला 350 रुपये फीस सुद्धा आहे। या ठिकाणी तुम्हाला जे बाकीचं आहे म्हणजे टेस्ट कशी होणार आहे, या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट मध्ये कोणते टॉपिक राहणार आहेत, ठीक आहे, ते हे सगळं दिलेलं आहे। मार्क्सचं डिव्हिडेशन पण दिलेलं आहे, तुम्ही प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी चेक करून घ्या व्यवस्थित।
मार्क्स चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इतर काही अजून काही क्वेरी असतील तर ते सगळं ॲडव्हर्टाइजमेंट नंबरमध्ये दिलेले आहेत. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी बघा तसेच प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं पे स्केल सुद्धा दिलेलं आहे. ते पण तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या. तुम्हाला जर काही क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सुद्धा मागितला असेल तर ते सुद्धा चेक करायचं आहे. लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट ही वेगवेगळी आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स हा काही जणांना सुद्धा मागितला जाऊ शकतो. इसेन्शियल असणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं या ठिकाणी बघा एज लिमिट जे आहे ते चेक करून घ्या. या ठिकाणी दिलेल्या डेट पर्यंत तुमचं या ठिकाणी पकडण्यात येणार आहे 3/4/2025 पर्यंत. तर ते या ठिकाणी दिलंय किती असलं पाहिजे, कितीच्या पुढं नसलं पाहिजे. रिझर्वेशन वाईज तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असेल डोमसाईल कंपल्सरी आहे या ठिकाणी दिलेलं आहे. ओबीसी बॅकवर्ड अदर बॅकवर्ड क्लासेससाठी तुम्हाला ठीक आहे कॅटेगरी जी आहे ती याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. या ठिकाणी मेथड ऑफ सिलेक्शन दिलेली आहे. या ठिकाणी तुमची टेस्ट होणार आहे. लक्षात घ्या तुम्हाला टेस्ट दिलेली आहे. तर जवळपास सगळ्यांची सारखी आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 130 राहतील. 150 मार्काची तुम्हाला या ठिकाणी टेस्ट राहणार आहे. 120 मिनिटं टाइम राहणार आहे. आणि या ठिकाणी बघा रिटर्न टेस्ट तर आहेच पण पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जाणार आहे. तर त्यानंतर अजून जर काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला या फीस संदर्भात बघा ज्या ठिकाणी 300 रुपये फीस होती तर या ठिकाणी बघा 350 रुपये फीस आहे काही जणांना. या ठिकाणी काही जणांना जे अपंग असतील किंवा ते असतील तर त्यांच्यामध्ये त्यांना या ठिकाणी सूट पण दिलेली आहे. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आणि पोस्टनुसार त्यांचा क्रायटेरिया थोडासा बदललेला आहे. तर तुम्ही त्या ज्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय तर त्याची पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट एकदा वाचून घ्या. तर मित्रांनो नेक्स्ट अपडेटसाठी या ठिकाणी तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.